आजकालच्या राजकारण्यांमध्ये भावना नसतील का व? हे गिधाडासारखं का वागत असतील? काल दिवसभर मी बघत होतो, अजितदादांच्या अस्थि विसर्जनाचा आणि सावडण्याचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन मुख्य नेते गायब होते, ते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. ही लोक कुठं होती माहितीये? ही होती मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती. विचार करा तुम्ही, अजितदादा जाऊन आज 3 दिवस झाले आणि या 3 दिवसामध्ये घडलेल्या घडामोडी बघता सामान्य माणूस एकच म्हणेल, ही राजकारणी माणसं इतका गिधाड आहेत नेमकी. हो, ही माणसं नाहीयेत, हे गिधाडच आहेत. सत्तेच्या भोवती गिरट्या घालणारी गिधाड. हो, विचार करा तुम्ही, सावडण्याच्या कार्यक्रमामध्ये ही लोक उपस्थित नव्हती. काय बोलावं यांना? अरे अख्खा महाराष्ट्र दुःखात आहे. मी दादांचा वैयक्तिक वैचारिक विरोधक होतो, पण दादा गेल्यानंतर अतीव दुःख झालं. अजून पण महाराष्ट्र तो शोक व्यक्त करतोच आहे. माणूस गेल्यानंतर 13 दिवस प्रत्येक जण सदम्यामध्ये असतो. प्रत्येक विधी होताना घर पण सोडल्या जात नाही. ती संस्कृती आहे. पण या राजकीय गिधाडांना हे का समजत नसेल? यांच्यामध्ये माणुसकी नावाचा प्रकार राहिलेला नसेल का? की राजकारण करून हे फक्त गिधाडच बनलेली असतील, जे सत्तेचे लचके तोडण्यासाठी गिरट्या घालतात. विचार करायची गोष्ट आहे. मुळातच ना सत्ता कुठे पळून चालली आहे, ना पक्ष कुठे पळून जाणार आहे. पण गेलेल्या माणसाबद्दल मनामध्ये भावना ठेवून, माणुसकी ठेवून त्यांच्या अंतिम विदाईमध्ये सोबत असणं पण गरजेचं नव्हतं का? वरतून अजितदादा बघत असताना पण त्यांना अतीव दुःख होत असेल. ते म्हणत असतील की यार, कसली माणसं जोडून ठेवली होती मी माझ्यासोबत, ज्यांना फक्त सत्तेचं पडलंय. हे बघवतही नाही आणि हे समजून घेणं पण सोपं नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, राजकारणी कोणाचेच नसतात, ते फक्त सत्तेचे असतात आणि ते सत्तेला गिधाडाच्या स्वरूपामध्ये जगून लचके तोडत असतात.